Hi friends, we have started example number 6 at lecture number 7. A helicoid is generated by skew motion of a straight line which meets the axis at an angle alpha. Find the orthogonal trajectory of generator. Also find the metric of surface. Refer to the generator and their orthogonal trajectory or parametric curve. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी आणि ऑल्सो फाइंड आउट करायचं आपल्याला मॅट्रिक ऑफ द सरफेस रेफर टू द जनरेटेड अँड देअर ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी और पॅरामीटर कर्व. आपल्याला ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिले फाइंड आउट करायला लागेल R1, नंतर R2 फाइंड आउट करायला लागेल, नंतर इफ फाइंड आउट करायला लागेल, फंडामेंटल कोएफिशिएंट, नंतर F फाइंड आउट करायला लागेल, नंतर G फाइंड आउट करायला लागेल. सो नंतर ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी कंडिशन घेऊन आपल्याला ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी फाइंड आउट करायला लागेल. सो द सोल्युशन बघू. द इक्वेशन ऑफ द सरफेस इज गिवन बाय कसं लिहू शकतो आपण इक्वेशन ऑफ द सरफेस आर बार इज इक्वल टू यू साइन अल्फा कॉस व्ही कॉमा यू साइन अल्फा साइन व्ही कॉमा यू कॉस अल्फा प्लस ए व्ही. हे इक्वेशन ऑफ द सरफेस आहे. याच्यावरून आपण R1 बार फाइंड आउट करू शकतो. R1 बार कसं फाइंड आउट करू शकतो डेल आर अपॉन डेल यू पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू. सो R1 इज इक्वल टू जिथे जिथे यू आहे तिथे आपण पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू करू. सो यू साइन अल्फा कॉस व्ही पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू. सो यू साइन अल्फा 1 साइन अल्फा यू कॉस व्ही कॉमा यू साइन अल्फा 1 साइन अल्फा साइन व्ही एज इट इज कॉमा यू कॉस अल्फा प्लस ए व्ही. सो 1 cos alpha v not given term, so it is constant term. नंतर आपण R2 फाइंड आउट करू. R2 फाइंड आउट डेल आर अपॉन डेल व्ही पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही. सो R2 इज इक्वल टू यू साइन अल्फा कॉस व्ही जिथे जिथे व्ही आहे तिथे आपण पार्शियली डेरिव्हेटिव्ह करू विथ रिस्पेक्ट टू व्ही नी. सो कॉस व्ही मायनस साइन अल्फा साइन व्ही कॉमा यू साइन अल्फा साइन व्ही cos v. So u sin alpha cos v, u cos alpha plus a v a. R1 फाइंड आउट केला, R2 फाइंड आउट करू. नंतर आपण फंडामेंटल कोएफिशिएंट फाइंड आउट करू. सो फंडामेंटल कोएफिशिएंट काय आपलं e इज इक्वल टू कसं लिहू शकतो आपण e ला R1 डॉट प्रोडक्ट ऑफ R2. सो R1 ची व्हॅल्यू काय साइन अल्फा cos v कॉमा साइन अल्फा साइन v कॉमा cos अल्फा डॉट प्रोडक्ट ऑफ R1 साइन अल्फा cos v कॉमा साइन अल्फा साइन v कॉमा cos alpha. So is equal to sin alpha cos v into sin alpha cos v sin square alpha cos square v plus sin alpha sin v sin alpha sin v sin square alpha sin square v plus cos alpha cos square alpha. So sin square alpha get this two term is get common. So sin square alpha into cos square v plus sin square v plus cos square alpha. So cos square v plus sin square v is equal to 1. So sin square alpha plus cos square alpha into 1. So sin square alpha plus cos square alpha, this value is 1. So 1 into 1 e is equal to 1. तर f फाइंड आउट करू. e आपल्याला भेटलं 1. सो f फाइंड आउट करू. f is equal to R1 डॉट प्रोडक्ट ऑफ R2. सो R1 ची व्हॅल्यू पुट करू आपण sin alpha cos v कॉमा साइन अल्फा साइन व्ही कॉमा कॉस अल्फा डॉट प्रोडक्ट ऑफ R2 ची व्हॅल्यू पुट केली मायनस यू साइन अल्फा साइन व्ही कॉमा यू साइन अल्फा कॉस व्ही कॉमा ए. दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण R1 डॉट प्रोडक्ट ऑफ R2. सो साइन अल्फा कॉस व्ही मायनस यू साइन अल्फा साइन व्ही. सो मायनस यू साइन स्क्वेअर अल्फा साइन व्ही कॉस व्ही प्लस साइन अल्फा साइन व्ही यू साइन अल्फा कॉस व्ही. So sin alpha u sin square alpha sin v cos v plus cos alpha into a cos alpha. So minus u sin square alpha sin v cos v plus u sin square alpha sin v cos v we get cancel. So minus term or plus term. So काय उरलं आपल्याकडे a cos alpha. So f is equal to a cos alpha. Now we find g कसं फाइंड करतो आपण R2 डॉट प्रोडक्ट ऑफ R2. सो R2 ची व्हॅल्यू पुट करू आपण मायनस यू साइन अल्फा साइन व्ही कॉमा यू साइन अल्फा कॉस व्ही
comma a dot product of R2 minus u sin alpha sin v u sin alpha cos v comma a. सो दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण मायनस यू साइन अल्फा साइन व्ही मायनस यू साइन अल्फा साइन व्ही. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर व्ही प्लस यू साइन अल्फा कॉस व्ही इंटू यू साइन अल्फा कॉस व्ही यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर व्ही प्लस ए इंटू ए स्क्वेअर. सो इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा कॉमन काढला आपण साइन व्ही प्लस कॉस स्क्वेअर व्ही प्लस ए. सो साइन स्क्वेअर व्ही प्लस कॉस स्क्वेअर व्ही इज इक्वल टू 1. सो काय उरलं आपलं यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस ए स्क्वेअर. नाउ जनरेटेड आर गिवन बाय व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो dv इज इक्वल टू 0. हॅव अ डायरेक्शन रेशियो 1,0. सो p ची व्हॅल्यू काय येईल मग p इज इक्वल टू 0 आणि q इज इक्वल टू 1. नाउ बाय द कंडिशन ऑफ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी. कंडिशन ऑफ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी काय म्हणते आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे कंडिशन ऑफ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरीचा. सो EQ मायनस FP DU प्लस FQ मायनस GP इंटू DV इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ EQ FP अँड G वी गेट. ज्या व्हॅल्यू काढल्या आपण EQ FP अँड G च्या त्या व्हॅल्यू आपण पुट करू कशाला ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी इक्वेशन मध्ये. सो E ची व्हॅल्यू 1 Q ची व्हॅल्यू 1 मायनस F ची व्हॅल्यू A cos अल्फा P ची व्हॅल्यू 0 इंटू DU प्लस F ची व्हॅल्यू A cos अल्फा इंटू Q ची व्हॅल्यू 1 मायनस G ची व्हॅल्यू U स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस G ची व्हॅल्यू U स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस P ची व्हॅल्यू 0 टू DV इज इक्वल टू 0. सो 1 इंटू 1 1 A cos अल्फा इंटू 0 0. सो DU प्लस A cos alpha into 1 A cos alpha U square sin square alpha plus A square into 0 0. So dV is equal to 0. So this term du plus A cos alpha dV is equal to 0. यालाच कसं लिहू शकतो आपण A cos alpha ला राईट हँड साइडला नेऊन ते निगेटिव्ह होईल. du is equal to minus A cos alpha dV. So this term integrate we get u is equal to minus cos alpha v plus constant. यालाच कसं लिहू शकतो आपण u प्लस ए कॉस अल्फा व्ही. या टर्मला आपण लेफ्ट हँड साइडला आणलं मायनस ए कॉस अल्फा प्लस ए कॉस अल्फा झालं व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो विच इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ऑर्थोगोनल ट्रांजेक्टरी. सिमिलरली वी टेक व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड इट्स ऑर्थोगोनल इज गिवन बाय यू प्लस ए व्ही कॉस अल्फा इज इक्वल टू कॉन्स्टंट. As a parametric curve, then new parametric curve u dash v dash are given. आपण काय केलं we take v constant घेतला आणि its orthogonal trajectory is given by orthogonal trajectory आपल्याला given दिली आहे u plus av cos alpha is equal to constant and so आपण new parametric curve घेतलं कोणतं u dash आणि v dash are given by. आपण u dash आणि v dash कसं घेतलं u dash is equal to u plus cos alpha av v dash is equal to v. So u is equal to u dash minus av cos alpha v dash is equal to v dash. So del u upon del u dash is equal to 1. du upon v dash is equal to minus a cos alpha. Del v upon del u dash is equal to 0. Del v upon del v dash is equal to 1. So याच्यावरून आपण r1 बार फाइंड आउट करू शकतो. सो r1 बार कसं फाइंड आउट करू आपण पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u डॅश डेल आर अपॉन डेल u डॅश. आणि अगेन याला आपण चेन रूल यूज केले. इथे काय केलं डेल आर कसं फाइंड आउट केलं पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u डॅश अँड अगेन चेन रूल यूज केला. सो कसं होईल चेन रूल यूज केला डेल आर अपॉन डेल u डॅश इज इक्वल टू डेल आर बार अपॉन डेल u इंटू डेल u अपॉन डेल u डॅश प्लस डेल आर अपॉन डेल v इंटू डेल v अपॉन डेल u डॅश इज इक्वल टू डेल आर अपॉन डेल u डेल आर अपॉन डेल u इज इक्वल टू r1 बार आणि डेल u अपॉन डेल u डॅश इज इक्वल टू 1 होते प्लस डेल आर अपॉन डेल u
del r upon del u means r2 bar आणि del v upon del u dash ची व्हॅल्यू 0 आहे. del v upon del u dash is equal to 0. So r1 bar is equal to r1 bar dash is equal to r1 and again r2 bar dash कसं फाइंड आउट करू? सेम प्रोसेस, partially derivative with respect to v dash and again use the chain rule. del r upon del v dash is equal to del r bar upon del u into del u upon del v dash plus del r bar upon del v into del v upon del v dash. So is equal to del r upon del u r1 del u upon del v dash ची व्हॅल्यू काय आपल्याकडे मायनस a cos अल्फा प्लस del r upon del v r2 into del v upon del v dash याला 1 लिहिलं आपल्याकडे गिवन आहे. सो r2 बार डॅश इज इक्वल टू मायनस a cos अल्फा इंटू r1 प्लस r2. सो नाउ अगेन आपण फाइंड आउट करू फंडामेंटल कोएफिशिएंट. जसं आपण r1 बार डॅश r2 बार डॅश फाइंड आउट केलं तसं आपण e1 डॅश f2 डॅश आणि g डॅश हे आपण फाइंड आउट करायला लागेल. सो e डॅश इज इक्वल टू याला कसं लिहू शकतो आपण r1 डॅश स्क्वेअर इज इक्वल टू r1 डॅश डॉट प्रोडक्ट ऑफ r1 डॅश. सो यालाच कसं लिहू शकतो आपण r1 डॅश आपल्याला आताच फाइंड आउट केलं आपण r1 डॅशला कसं लिहू शकतो आपण r1 डॉट प्रोडक्ट ऑफ r1. सो इज इक्वल टू r1 बार स्क्वेअर. सो ई डॅश इज इक्वल टू 1. आपण ई ची व्हॅल्यू काढलेली आहे 1. सो याला ई डॅशला आपण ई सुद्धा लिहू शकतो. सो ई डॅश इज इक्वल टू 1. ऑल्सो फाइंड एफ डॅश इज इक्वल टू r1 बार डॅश डॉट प्रोडक्ट ऑफ r2 बार डॅश. सो एफ डॅश इज इक्वल टू r1 इंटू मायनस a cos अल्फा r1 बार प्लस r2 बार. सो जी डॅश फाइंड आउट करू आपण. सो जी डॅशला कसं लिहू शकतो आपण r2 बार डॅश होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस a cos अल्फा r1 बार प्लस r2 बार होल स्क्वेअर. सो इज इक्वल टू याला a कन्सिडर करू b कन्सिडर करू a प्लस बी होल स्क्वेअर a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला. इथे काय होईल a स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा r1 बार स्क्वेअर मायनस 2a cos अल्फा r1 बार इंटू r2 बार प्लस r2 बार स्क्वेअर. सो इज इक्वल टू a स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा r1 बार स्क्वेअर मायनस 2a cos अल्फा r1 इंटू r2 प्लस r2 बार स्क्वेअर. r2 बार स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे u साइन स्क्वेअर अल्फा प्लस a स्क्वेअर अल्फा. यालाच r2 बार सुद्धा लिहितो आपण. यालाच कसं होईल u स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस a स्क्वेअर व्हॅल्यू आहे आपल्याकडे. सो काय उरलं मग आपल्याकडे इज इक्वल टू दिस टर्म मायनस 1 इंटू a स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा प्लस u स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा a स्क्वेअर प्लस u स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा a स्क्वेअर प्लस दिस टर्म u स्क्वेअर. सो g डॅश इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा इंटू a स्क्वेअर प्लस u स्क्वेअर मीन्स u डॅश. सो u डॅश ची व्हॅल्यू आपण u स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली. सो u डॅश मायनस av डॅश टू cos alpha whole square. Hence the metric reference to the new parametric curve is given by e dash into du dash square plus 2f dash du dash dv dash plus g dash dv dash square is equal to du dash square plus sin square alpha into a square plus u dash minus av dash cos square alpha whole square. So this is a old parametric and आपल्याला काय भेटलं न्यू पॅरामेट्रिक कोणतं भेटलं आपल्याला du डॅश स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अल्फा इंटू a स्क्वेअर प्लस u डॅश मायनस av डॅश इंटू cos अल्फा स्क्वेअर. हेन्स द रिझल्ट. नेक्स्ट लेमा इफ g of t is a continuous function for 0 to 1 and if integration 0 to 1 v of t g of t dt is equal to 0 for all admissible function v of t, then g of t is equal to 0.
टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला g ऑफ t इज इक्वल टू 0. सो आपण कसं प्रूव्ह करू याला? कॉन्ट्राडिक्शन मेथडने. कॉन्ट्राडिक्शन मेथड. By use a contradiction method. Now suppose g of t not equal to 0 for some t. So g of t not equal to 0 for some t0 belongs to a, b. There exists a neighborhood a comma b of t0 such that g of t0 greater than 0 is in a, b, where 0 strictly less than 1, strictly less than t, strictly less than b, strictly less than 1. As v of t is an arbitrary function, we define v of t as v of t ला आपण कसं डिफाइन केलं? v of t is equal to t minus a whole cube into b minus t whole cube for a less than t less than b, or 0 for a strictly less than t less than a and b less than 1. So याला इक्वेशन नंबर 1 दिलं. We have integration 0 to 1 v of t g of t dt is equal to integration 0 to a v of t g of t dt plus integration a to b v of t g of t dt plus integration 0 to 1 v of t g of t dt. सो याला कसं लिहू शकतो आपण? होल टर्मला इंटिग्रेशन 0 to 1 v of t g of t dt is equal to integration a to b v of t g of t dt is equal to integration of a to b v of t g of t ची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये. सो v of t ची व्हॅल्यू t minus a whole cube into b minus t whole cube into g of t dt by equation 1. Since t minus a whole cube into b minus t whole cube greater than 0 in a comma b and g of t greater than 0 for a less than t less than b, hence integration 0 to 1 v of t g of t dt greater than 0, which is a contradiction to the hypothesis. कोणत्या कॉन्ट्राडिक्शनला हायपोथेसिसला आपण काय घेतलं? इंटिग्रेशन 0 to 1 v of t g of t dt is equal to 0. So hence our assumption is wrong. Then g of t is equal to 0 for all t belongs to 0 comma 1. Thus if the integration 0 to 1 v of t g of t dt is equal to 0 in such that g of t is a continuous function in 0 comma 1, then g of t is equal to 0 over t belongs to 0 comma 1, hence proof. नेक्स्ट तुम्ही आयसोमॅट्रिक करस्पॉन्डन्स तुम्ही रीड करून घ्या. मी तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड करून देईल. अगेन इंट्रान्सिक प्रॉपर्टी म्हणजे काय ते पण तुम्ही रीड करून घ्या. मी नोट्स मध्ये प्रोव्हाइड करून देईल. आणि जिओडेसिक